साखर आणि सहकार क्षेत्रांतील ताज्या घडामोडी आणि बातम्यांसाठी समर्पित शुगर टुडेच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी नियती आपले स्वागत करते. नमस्कार. सरकार दरवर्षी ऊसाचा दर वाढवते, वृत्तपत्रात मोठमोठ्या बातम्या झळकतात, नेते त्याचं श्रेय घेतात. पण एक साधा प्रश्न, शेतकऱ्याच्या खिशात खरंच जास्त पैसे पडतात का? आज आपण पाहणार आहोत FRPचा आभास आणि शेतकऱ्याची वास्तविकता. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, रास्त आणि किफायतशीर दर, जो केंद्र सरकार ठरवते. गेल्या 10 वर्षात 2015 ते 16 मध्ये FRP होता ₹2300 प्रति टन आणि 2025 ते 26 मध्ये तो झाला 3550, म्हणजे तब्बल 54% वाढ. ऐकायला खूप चांगलं वाटतं ना? पण इथेच खरी गोष्ट लपलेली आहे, कारण शेतकऱ्याला हा पूर्ण दर मिळत नाही. या FRPमधून आधीच एक मोठा खर्च कापला जातो, तो म्हणजे तोडणी आणि वाहतूक खर्च, ज्याला म्हणतात हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्ट कॉस्ट, H&T. 2015 ते 16 मध्ये हा खर्च होता ₹544 प्रति टन आणि 2023 ते 24 मध्ये तो वाढून झाला ₹844, म्हणजे 62% वाढ, जी FRPपेक्षा जास्त वेगवान आहे. याचा अर्थ काय? प्रत्येक 100 रुपयामधून शेतकऱ्याला मिळतात फक्त आणि फक्त ₹75 ते ₹77 आणि उरलेले ₹23 ते ₹25 जातात खर्चात. म्हणजे सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा शेतकरी 1/4 कमी रक्कम घरी घेऊन जातो. एक उदाहरण बघूया. 2018 ते 19 हे एकमेव वर्ष होतं ज्यावेळी शेतकऱ्याला 82% रक्कम मिळाली. पण पुढच्या वर्षीच तोडणी आणि वाहतूक खर्च अचानक वाढला ₹385 ने आणि परिणामी शेतकऱ्याचा हिस्सा 82% थेट 68% आला. म्हणजे एका वर्षात 14% घट. यात शेतकऱ्याची काही चूक होती का? फक्त खर्च वाढला आणि सगळं गणित कोलमडलं. आता महागाई बघूया. गेल्या 10 वर्षांत महागाई 65 ते 70% वाढली. डिझेलचे दर 80 ते 90% वाढले. मजुरी 80 ते 100% वाढली. खते, बियाणे, कीटकनाशके सगळं महाग झालं. या सर्वांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न किती वाढले? जवळपास 0. काही वर्षांतर तोटाच झाला. आता 2026 ते 27 साली काय होऊ शकतं ते पाहू. FRP जाईल ₹3650 पर्यंत, पण HT खर्चही जाईल ₹900 पर्यंत. म्हणजे शेतकऱ्याला मिळणार फक्त ₹2750च्या आसपास. याचा अर्थ असा की प्रत्येक 4 रुपयापैकी ₹1 खर्चात जातो. मग समस्या कुठे आहे? FRP वाढवण्यात नाही, तर नियंत्रण नसलेल्या खर्चात आहे. तोडणी आणि वाहतूक खर्चावर कोणतंही स्पष्ट नियंत्रण नाही, पारदर्शकता नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या वास्तविक उत्पन्नाचा विचारच होत नाही. मग प्रश्न असा, FRP खरंच शेतकऱ्याला मदत करते का, की हा फक्त कागदावरचा दर आहे? जर खरंच शेतकऱ्याला फायदा करायचा असेल तर HT खर्चावर नियंत्रण आणावं लागेल, पारदर्शकता आणावी लागेल आणि FRP ठरवताना शेतकऱ्याच्या खऱ्या उत्पन्नाचा विचार करावा लागेल. आणि यासोबतच साखरेची MSP वाढवणं अत्यावश्यक आहे, कारण आज साखर उद्योग एका विचित्र कात्रीत सापडला आहे. तो तोट्यात जातोय, शेतकऱ्याला पूर्ण पैसे मिळत नाहीत आणि कारखान्यांनाही परवडत नाही. म्हणूनच हा प्रश्न आता फक्त आकड्यांचा राहिलेला नाही, तर शेतकऱ्याच्या भविष्याचा आहे. चला आता या संदर्भात शुगर टुडेचा स्पेशल रिपोर्ट पाहूया. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण ऊसाच्या दरामागील लपलेलं वास्तव आणि FRPचा खरा खेळ समजून घेणार आहोत. बातम्यांमध्ये तर दर वाढल्याचं आपण सारखं ऐकतो, पण थेट मुद्द्यावर येऊया. शेतकऱ्याच्या खिशात खरंच जास्त पैसे पडतात का? आधी हे समजून घेऊ. FRP म्हणजे केंद्र सरकारने ऊसासाठी ठरवून दिलेला रास्त आणि किफायतशीर असा किमान दर. चला यात थोडं डोकं घालूया. 10 वर्षांत FRP 54% वाढली, पण तोडणी वाहतूक खर्च चक्क 62% वाढलाय. आणि हीच खरी गोम आहे बरं का. तोडणी आणि वाहतूक खर्च म्हणजेच H&T यातून थेट कापला जातो. म्हणजे बघा, प्रत्येक 100 रुपयांमधले फक्त 75 ते 77 रुपयेच शेतकऱ्याला मिळतात, बाकीचे थेट खर्चात गायब. आता परिस्थिती कशी अचानक बदलते हे एका जुन्या पण अत्यंत महत्त्वाच्या उदाहरणावरून आपण बघूया.
रंजक गोष्ट म्हणजे 2018-19 मध्ये मिळणारा 82% हिस्सा पुढच्याच वर्षी थेट 68% घसरला. ही 14% मोठी घट का झाली असावी? कारण खर्चात अचानक तब्बल 385 रुपयांची वाढ झाली. आता यात शेतकऱ्याची काही चूक होती का? अजिबात नाही. फक्त बाह्य खर्च वाढला आणि सगळं गणितच कोलमडलं. यापुढील सर्वात मोठं संकट म्हणजे वाढती महागाई, जिने शेतीचा उरलासुरला नफासुद्धा पूर्णपणे गिळंकृत केलाय. गेल्या दशकात एकूण महागाई 65 ते 70%, डिझेल 80 ते 90% आणि मजुरी थेट दुप्पट वाढली आहे. खते, बियाणे आणि कीटकनाशके यांसारख्या रोजच्या अत्यावश्यक शेती उत्पादनांच्या किमतीही अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. तर इथला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नातील वाढ जवळपास शून्यच राहिली आहे. वाढत्या खर्चाकडे असं दुर्लक्ष केल्यामुळे काही वर्षांतर हा अंतिम निकाल पूर्णपणे तोट्यातच जातो. पण या निराशाजनक वास्तवातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नक्कीच काही ठोस धोरणात्मक उपायांकडे वळलं पाहिजे. हे प्रभावी करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: खर्चावर नियंत्रण, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या उत्पन्नावर आधारित गणना. यासोबतच साखरेची किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP वाढवणं हा यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या बदलांशिवाय केवळ शेतकरीच नाही तर साखर कारखानेही एका विचित्र कात्रीत आणि आर्थिक तोट्यात अडकत जातील. शेवटी हाच प्रश्न उरतो, FRP खरंच मदत करते की हा फक्त कागदावरचा दर आहे? विचार नक्की करा. FRP वाढतीये, पण शेतकरी अजूनही संघर्ष करतोय. याला काय म्हणायचे? आता तुम्हीच ठरवा. शुगर टुडेच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक आणि फॉलो करा आणि पाहत रहा साखर व सहकार क्षेत्रातील घडामोडी. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटलाही भेट द्या.